देण्यासाठी पूर्वी अनेक करामती करायला लागायच्या। त्याचबरोबर कबुतरासारख्या पक्ष्यांचा उपयोग संदेश देण्यासाठी किंवा चिठ्ठी देण्यासाठी केला जायचा। पण पोस्ट खातं सुरू झालं आणि या पोस्ट खात्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेश जाऊ लागले। पोस्ट खातं चालायचं म्हणलं तर त्याच्यासाठी खर्चाची तरतूद व्हावी म्हणून यासाठी काही नवीन नवीन प्रकारची तिकीटं पोस्टानं काढायला सुरुवात केली आणि त्यातनं महसूल घ्यायला सुरुवात केली। पण या तिकिटांच्या कलात्मकता, तिकिटांच्यामध्ये जी असणारी कलात्मकता आहे, वेगवेगळी तिकिटांचा संग्रह करणाऱ्यांच्याकडं आतापर्यंत हजारो प्रकारची तिकीटं गोळा झालेली आहेत। जगामध्ये सर्वच देशामध्ये पोस्ट खातं असल्यामुळं एकूण जगभराची तुलना केली तर 3 लाख तिकीटं साधारणपणे आतापर्यंत छापण्यात आलेली आहेत। त्याचबरोबर भारतानं आतापर्यंत साधारण 2000 ते 2500 तिकीटं 2000 तिकीटं छापलेले आहेत। 2-2500 तिकिटांचा हा जो कारोबार आहे त्यातनं वेगवेगळ्या प्रकारची माहिती लोकांच्यापर्यंत पोहोचावी, भारताची छाप सर्व जगामध्ये पोहोचावी यासाठी पोस्ट खात्यानं प्रयत्न केला। नेपाळचं, अरबी देश असतील किंवा चीन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, अमेरिका या देशांच्या तिकिटापेक्षा आपल्याकडची तिकीटं अत्यंत सरस असलेली दिसतात। या व्यक्तिविकासासाठी या तिकिटांचा उपयोग कसा करता येईल या संदर्भात जगभर अनेकांनी अभ्यास केलेला आहे। तिकिटांच्यामुळं आपल्या ज्ञानामध्ये वाढ होत असते। तिकिटांच्यामध्ये कंपोजिंग कोणत्या प्रकारे केलेलं आहे, पूर्वी तिकीटं कशी काढत होती, आता कोणत्या प्रकारची त्याच्यामध्ये बदल झालेले आहेत, हा एक अभ्यासाचा विषय आहे। एखादं जुनं तिकीट आपण 1942 सालातलं बघितलं किंवा भारत सरकारची स्थापना झाली नव्हती त्याच्या अगोदरचं तिकीट बघितलं तर त्याच्यामध्ये ब्रिटिशांची छाप पडलेली तुम्हाला दिसेल। आणि आता जर बघितली, पूर्वीची तिकीटं एक कलरची असायची, आताची तिकीटं ही मल्टी कलरची आहेत। छपाईमध्ये आकर्षकता आणण्यासाठी किंवा चित्रकारिता कमी झाली आणि कंपोजिंगमध्ये आणि ऑफसेटचं प्रिंटिंग आल्यामुळं त्याच्यामध्ये बरेचसे बदल झालेले दिसतात। काही तिकीटं, पूर्वीची जी तिकीटं आहेत ती ब्लॉक पद्धतीची तिकीटं तयार केलेली होती। आणा, पैसा आणि रुपया या पद्धतीने तिकिटाच्या किमती पण त्या काळामध्ये आपल्याला असलेल्या आढळून येतील। सर्व तिकीटं गोळा करणं कोणाला शक्य नाही, तरी पण जास्तीत जास्त तिकीटं गोळा करायची। ती तिकीटं गोळा करत असताना त्याचा अल्बम तयार करायचा, त्याच्यामध्ये विशिष्ट पद्धतीने मांडणी करायची, ही एक तिकीटं जमवणाऱ्यांची पद्धती असते। सर, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे। तुम्ही कितवीत असल्यापासून तुम्ही ही तिकीटं तुम्ही गोळा करा? मी इयत्ता 4थी मध्ये असल्यापासून, म्हणजे 1972च्या दरम्यान 72-74 मध्ये तिकीट गोळा करायला सुरुवात केली। आमच्या वडिलांच्याकडे बोर्डाचे पेपर यायचे आणि त्याच्याबरोबर पार्सलवर काही तिकीट असायची आणि तिथल्या पोस्ट मास्टर बरोबर ओळख झाली नांदेडीतल्या आणि त्याच्यामुळे तिकिटाच्या संग्रहाला सुरुवात झाली। मग इयत्ता 4थीत असल्यापासून तुम्ही करताय? हो। तर आजपर्यंत तुम्ही साधारणतः किती तिकीटं गोळा केलेली आहेत? साधारण वेगवेगळ्या देशांची आणि वेगवेगळ्या प्रकारची मिळून 3,000 तिकीटं आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि वेगवेगळे त्याची कॅटेगरी करून ठेवलेली आहे। तुम्ही इतर देशातील कशी गोळा केली तिकीटं? काही मित्र आहेत त्यांच्याकडनं, काही वेळा ह्या एक्सचेंज असतं, म्हणजे आमच्यासारखे जे फिलॅटेलिस्ट आहेत, फिलॅटेलिस्ट म्हणजे तिकीटं गोळा करणाऱ्याला फिलॅटेलिस्ट म्हणतो आम्ही, आणि यांच्यामध्ये देवाणघेवाण असते। माझ्याकडे एखादं तिकीट असेल दुर्मिळ, तर माझं दुर्मिळ तिकीट घेऊन मला त्याच्याकडची जादा असलेली तिकीटं एखादा देऊ शकतो। अशा प्रकारे तिकीटं गोळा झालेले आहेत। त्याचबरोबर तिकीटं काही खरेदी करून पण आपण गोळा केलेले आहेत। आता सर, तुम्ही निसर्ग शिक्षक म्हणून परिचित आहात महाराष्ट्र राज्याला, तर एक ही वेगळा छंद तुम्ही कसा काय जोपासता त्या वेळेतून किंवा शिक्षकी पेशातून? शिक्षकी पेशातून म्हणण्यापेक्षा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये यातून काही देता येतं। निसर्गातलं असेल, आर्किटेक्टच्या संदर्भात असेल किंवा पाण्याच्या संदर्भात असेल किंवा व्यक्तींच्या संदर्भात असेल, राजकीय व्यक्तींच्या संदर्भात असेल, सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या संबंधात एखादं तिकीट बघितलं, शिवाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील, सावित्रीबाई फुले असतील, यांची तिकीटं बघितली की विद्यार्थ्यांच्यामध्ये आपसूक त्यांच्याबद्दल जादा माहिती गोळा करण्याचा छंद निर्माण होऊ शकतो आणि यासाठी आवड निर्माण होण्यासाठी शाळातनं प्रयत्न व्हायला पाहिजेत। ऑस्ट्रेलियामध्ये तर असं आहे की 100% ऑस्ट्रेलिया सरकारचा प्रयत्न असतो की प्रत्येक विद्यार्थ्यांना तिकीटं गोळा केली पाहिजेत। असा प्रयत्न भारतातनं व्हायला पाहिजे। सर, तुमच्याकडे कोणत्या कोणत्या देशाची तिकीटं आहेत? आतापर्यंत माझ्याकडे भारत सोडला तर भारत, नेपाळ, अरबी देश, चीन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कोरिया, जपान, मॉरिशस, थायलंड, झेकोस्लोवाकिया, फिलिपाईन्स, हाँगकाँग, थायलंड यासारखे वेगवेगळ्या देशातनं आलेली तिकीटं आहेत। सर, आता ही इंटरनेटचं जग आहे, तर इथून पुढं पोस्ट ऑफिसद्वारे ही तिकिटांचं प्रमाण कमी होईल असं वाटतं का तुम्हाला? तसं वाटत नाही, कारण हा एक अत्यंत ग्रामीण किंवा दुर्मिळ भागामध्ये ज्यावेळी
मेल जाऊ शकत नाही त्यावेळी पोस्ट मेल हाच एक उपाय राहणार आहे. आणि त्यावेळी सुद्धा तिकिटांच्या मधनं जी काही आकर्षकता आणि तिकिटांच्या मधलं जे इंटरेस्ट आहे त्यातलं जे विज्ञान आहे ते विद्यार्थ्यांना किंवा नागरिकांना ज्यावेळी त्यातला आनंद घ्यायचा आहे त्यावेळी इंटरनेटपेक्षा ही सुविधा ग्रामीण भागामध्ये लवकर पोहोचू शकते आणि त्यातनं माहिती विद्यार्थ्यांना कळू शकते आणि पोस्टाचा महसूल याच्यामुळं कमी होईल असं मला वाटत नाही. सर, नवीन तिकीट लॉन्च होताना एक त्यांचा एक डेमो सुरुवातीला एक त्यांचा वेगळा असतो, अशी आपण किती तिकीट गोळा केलीत? नोव्हेंबर 2003 शेवटचं मी सांगतो, नोव्हेंबर 14, 15, 16 नोव्हेंबरला सातारा जिल्ह्यामध्ये एक विशेष आवरण प्रकाशित झालं ज्याच्यावर प्रतापगडाचं चित्र एक होतं आणि औंधचं म्युझियमचं एक त्याच्यामध्ये चित्र होतं आणि विशेष कव्हर जे असतात ती विशेष कव्हर त्याच दिवशी असतात, दुसऱ्या दिवशी ती तुम्हाला मिळत नाही, त्या दिवशी तिथं जाऊन घ्यावी लागतात. काही जण तिकीट संग्राहक आमचे मित्र असतात ते दुसऱ्यासाठी असे 2-4 किंवा 5-6 घेऊन ठेवतात आणि ती एक्सचेंज करत असतात. सर, आता नवीन जे कलेक्शन करणारे आहेत तिकीट त्यांच्यासाठी तुम्ही आता काय सांगाल? नवीन लहान मुलं जी त्यात छंद म्हणून जोपासतात त्यांनी कशा पद्धतीने करावं? तिकीट घ्यायला काही वेळा बऱ्याच वेळा सौदा करायला लागतो. म्हणजे एखादं तिकीट अतिशय दुर्मिळ असेल, दुर्मिळ तिकिटाच्या नादाला विद्यार्थ्यांनी लागण्यापेक्षा छोट्या छोट्या तिकीट जी गोळा केली जातात ती व्यवस्थित अल्बममध्ये चिटकवणे, साध्या कागदावर चिटकवली तरी चालतात आणि त्यानं त्या तिकिटाबद्दलची जास्तीत जास्त माहिती पुस्तकातून किंवा आपल्या शिक्षकांच्याकडनं किंवा घरातल्यांच्याकडनं घ्यावी आणि अशी घेतली तर अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्याला तिकिटावरनं आपल्या ज्ञानामध्ये भर पाडता येईल. उदाहरणार्थ तिकिटावर लिहिलेलं असतं प्रसिद्धीचं वर्ष कधी आहे, कशासाठी प्रसिद्ध केलं, महिला दिन आहे का बाल दिन आहे किंवा अन्य काही अशीच तिकिटाची सिरीज असतात. अशा सिरीज जास्तीत जास्त गोळा करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. कसे असतात सर तिकिटीचा आकार कसे असतात? तिकिटाचे आकार वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला दिसतील. काही त्रिकोणी तिकीट काही देशांनी काढलेले आहेत. आपल्याकडे एक तसं त्रिकोणी तिकीट नेपाळ सरकारनं काढलेलं आहे. त्याचबरोबर सर्वसाधारण आकार जो असतो तो चौरस आकृती असतो किंवा आयताकृती आकार असतो आणि त्याच्यावर जी काही परफोरेटिंग केलेलं असतं, पूर्वी परफोरेटिंग केलं जात नव्हतं, तिकीटं कापून दिली जात होती, आता परफोरेटिंग केलं जातं आणि त्याच्यावर विशिष्ट प्रकारच्या खुणा असतात, त्याची साईज आणि त्याच्यावर जे मूल्य असतं त्या मूल्यामध्ये रुपये आणि पैसे, रुपयाची जी काही किंमत असते ती मोठ्या अंकामध्ये असते आणि पैशाचं मूल्य हे छोट्या अंकामध्ये असतं. उदाहरणार्थ 1500 म्हटल्यानंतर 1500 हे एकूण पैशामधलं मूल्य आहे किंवा 15 रुपये हे तिकिटाची किंमत असते हे लक्षात घ्यावं. तिकीट जपून ठेवावी लागत असतात. काही वेळा तिकीट भिजली तरी ती काही बाद होत नाहीत, परंतु तिकिटांच्या मध्ये तिकीट काढत असताना विशिष्ट प्रकारचा चिमटा वापरून काही जण तिकीट काढतात, पण तेवढा काही विद्यार्थ्यांच्याकडे तो असणार नाही. तरी पण तिकीट पाण्यामध्ये भिजवणे किंवा वाफेवर जर पाकिट धरलं तर त्यातलं तिकीट ते अलगद सुट्ट होऊ शकतं आणि ते परत तुम्हाला जिथं लावायचं आहे तिथं लावू शकता. जर तिकीट काढत असताना फाटलं, काढण्याचं कौशल्य असतं. अनेक वेळा आमच्याकडनं सुद्धा तिकीट फाटत असतात आणि तिकीट फाटलं की वाईट वाटतं, कारण त्या तिकिटावरचा एखादा मजकूर असतो किंवा तिकिटावरचं चित्र असतं किंवा तिकिटावरचं एखादं महत्वाचा असा डाटा असतो की जो गायब होतो. पण तिकीट न फाडता जर काढलं तर त्याचं मूल्य अबाधित राहतं. काही काही दुर्मिळ तिकिटांची किंमत काही लाखोंच्या घरात जाऊ शकते. विश्व सांस्कृतिक संपदा भारत याच्या संदर्भात भारत सरकारनं तयार केलेली ही एक तिकिटांची मालिका आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला भारतातली वेगवेगळ्या प्रकारची मंदिरं, शिल्पकला आणि इमारती याच्या संदर्भात तिकिटांची सिरीज दिसू शकेल. मंदिराची वेगवेगळी बांधकामं, त्याचबरोबर हा एक सिरीज भारत सरकारनं प्रसिद्ध केला होता की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मंदिरं किंवा इतर जी इमारती आहेत, गोपूर वगैरे याच्या संदर्भात आपल्याला माहिती मिळू शकते. हॅपी चाइल्ड नेशन्स प्राईड याच्या संदर्भात भारत सरकारनं काही तिकीटं वेगवेगळ्या वेळी प्रकाशित केली. 1977 हे वर्ष आंतरराष्ट्रीय बालक वर्ष होतं, त्यावेळी प्रसिद्ध केलेली ही 3 तिकीटं तुम्हाला दिसतील. त्याचबरोबर पूर्वी जी तिकीटं होती त्याची एक मालिका, म्हणजे ह्यांची किंमत पैशामध्ये आण्यामध्ये आहे आणि ही सगळी ब्रिटिशकालीन तिकीटं तुम्हाला दिसतील भारत सरकारनं प्रकाशित केलेली. या तिकिटामध्ये कलर तुम्हाला एक कलर दिसतोय आणि या एक कलर असल्यामुळं या तिकिटांच्या बरोबरच काही मालिका भारतानं अशा तयार केल्या की याचा लोकांना शिक्षण देत असताना लोकसंख्येचं शिक्षण देण्यासाठी भारत सरकारनं काही तिकीट परिवार नियोजनाच्या संदर्भात काढली होती, प्रौढ शिक्षणाच्या संदर्भात काढली होती. त्याचबरोबर या तिकिटांच्या मधून
आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी समजू शकतात वेगवेगळ्या दिवशी काढलेल्या असल्यामुळे. पंचतंत्रातल्या काही गोष्टी आपल्याला माहीत आहेत. पंचतंत्रातल्या गोष्टीसाठी 8 रुपयाचं एकत्रित असं तिकीट भारत सरकारनं स्थापन केलं. ह्याच्यामध्ये गोष्टी काही घेतलेल्या आहेत. सिंहाची आणि सशाची गोष्ट, दुसरी कावळ्याची आणि सापाची गोष्ट तुम्हाला माहीत आहे, माकड आणि मगरीची गोष्ट, त्याचबरोबर कासव आणि हंसाची गोष्ट यामध्ये या सिरीजमध्ये तुम्हाला दिसेल. पंचतंत्रातल्या गोष्टी आकर्षकरित्या मांडण्याचा हा प्रयत्न अतिशय उपयोगाचा ठरलेला आहे. भारत सरकारनं एक तिकीट वंदे मातरमवर काढलं होतं. वंदे मातरममध्ये आपण जेवढं वंदे मातरम म्हणत असतो त्या वंदे मातरमचं तिकीट 1976 साली भारत सरकारनं काढलं होतं. ह्याच्यामध्ये कडवं तुम्हाला दिसू शकेल. त्याचबरोबर भारत सरकारनं अनेक महान व्यक्तींची तिकीटं काढलेली आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला बिपिनचंद्र पाल, बाळ गंगाधर टिळक, लाला लजपत राय यांच्याबरोबरच गांधीजींच्या बद्दल तर अनेक देशांनी तिकीटं काढलेली आहेत. त्याचबरोबर आपल्या जमनालाल बजाज असेल किंवा नेहरू असतील यांच्या संदर्भात तिकीट आहेत. शाहू महाराजांच्या संदर्भात तिकीट आहे, ग्रॅहम बेलच्या संदर्भात आहे, नोबेल पारितोषिक विजेत्या मदर टेरेसांचं एक तुम्हाला चित्र दिसतंय. त्याचबरोबर माउंटबॅटनवर आहे. त्याचबरोबर भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी आपलं हौतात्म्य पत्करलं त्यांच्यावर काही सिरीज तयार केलेली आहे, काही साहित्यिकांच्यावर सिरीज तयार केलेली आहे. इथे एक तुम्हाला त्रिकोणी तिकीट दिसतंय. हे त्रिकोणी तिकीट नेपाळ सरकारनं काढलेलं आहे. हुलाक तिकीट नावानं हे प्रसिद्ध आहे. 1973 साली हे तिकीट काढलेलं आहे. हे त्रिकोणी आकर्षकरित्या काढलेलं तिकीट एक रंगामध्ये आहे. चार्ली चॅप्लिनचं एक तिकीट भारत सरकारनं काढलं होतं आणि या चार्ली चॅप्लिन सारख्याच अनेक दिग्गजांची तिकीटं भारत सरकारनं काढलेली आहेत. मग त्याच्यामध्ये शास्त्रज्ञ आहेत किंवा जगज्जेते त्याच्यामध्ये आहेत. दुसऱ्या देशांनी पण असा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतोय. भारतातले खेळ आणि नृत्य जगभर प्रसिद्ध आहेत. भारतातल्या खेळ आणि नृत्यावर आधारित अनेक तिकीटं भारत सरकारनं प्रकाशित केलेली आहेत. या तिकिटांच्या मध्ये 1982 साली भारत सरकारनं आशियाई खेळाच्या संदर्भात काही तिकीटं प्रसिद्ध केली होती. त्याचबरोबर नृत्यकला ही भारतातली महत्त्वाची कला आहे. नृत्यकलेवर आधारित कुचिपुडी नृत्य असेल, भरतनाट्यम असेल, कथक असेल, कथकली असेल, यावर आधारित अशी तिकिटांची सिरीज 1972च्या दरम्यान 72, 73, 75च्या दरम्यान भारत सरकारनं प्रकाशित केली होती. जगामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे निसर्ग. निसर्गामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती आणि सजीव असतात. त्याच्या संदर्भात जगभर याच्यावर तिकीटं काढण्यात आलेले आहेत. इथं तुम्हाला भारत सरकारनं काढलेल्या औषधी वनस्पतींची एक सिरीज दिसते. भारतामध्ये ज्या काही औषधी वनस्पती आहेत त्यातल्या काही सिलेक्टिव्ह अश्वगंधासारख्या, आवळा, ब्राह्मी, गुगुळ यासारख्या वनस्पती घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर काही परदेशस्थ तिकिटांच्या मध्ये सुद्धा अशी काही तिकीटं काढलेली आहेत की वेगवेगळी दुर्मिळ होणाऱ्या, नामशेष होणाऱ्या प्रजातींचा अभ्यास त्याच्यामध्ये केलेला आहे. त्याचबरोबर भारत सरकारनं खारफुटीच्या संदर्भात किंवा समुद्राकाठी असणाऱ्या वनस्पतीच्या संबंधात सुद्धा काही प्राण्यांच्या संदर्भात सुद्धा काही तिकीटं काढलेली आहेत. वन्यजीव हे नामशेष होत आहेत आणि हे नामशेष होणारे मार्गावर असणाऱ्या वन्यजीवांच्या संदर्भात गीरच्या अभयारण्यावर काढलेलं एक रुपयाचं तिकीट आपल्याला बघायला मिळेल. साधारण हे तिकीट अत्यंत दुर्मिळ असं तिकीट आहे. 1955च्या दरम्यानचं आहे. त्याचबरोबर काही मालिका वेगवेगळ्या देशांनी काढलेल्या आहेत, कांगारूसारख्या किंवा ज्यांच्या पोटाला पिशवी असते अशा प्राण्यांच्या संदर्भात काही मालिका ऑस्ट्रेलिया सरकारनं काढलेली होती. न्यूझीलंड सरकारनं त्यांच्या देशामध्ये सापडणाऱ्या जीवांच्या संदर्भात काढलेल्या आहे. इथं रिपब्लिक ब्युरेडिया नावाची एक तिकिटांचा एक संच त्यांनी काढला होता, ज्याच्यामध्ये नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱ्या माकडांच्या जातीवर हा तिकिटांचा एक संच सलग असा त्यांनी काढला होता. ही जैवविविधता टिकवण्यासाठी आव्हान त्यांनी केलेलं आपल्याला दिसतं. भारतामध्ये आढळणाऱ्या काही गायींच्या जातींच्यावर एक तिकिटाची सिरीज निघाली होती. गीरची असेल किंवा कांक्रेज नावाच्या गायीच्या जातीवर हे मालिका काढली होती. त्याचबरोबर पक्ष्यांची विविधता टिपणारी अनेक तिकीटं जगभर काढण्यात आलेले आहेत. भारतामध्ये
सापडणारा शाही बुलबुल हा प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळत नसतो, तरी परंतु शाही बुलबुलची आठवण म्हणून भारत सरकारनं असं तिकीट काढलेलं आहे. भारत सरकारबरोबरच इतर देशांच्या मध्ये आढळणारे त्या देशाचे पक्षी, दुर्मिळ होणारे पक्षी त्या देशांना आपल्या तिकिटांच्या वर स्थान दिलेलं आहे. काही पक्षी आपल्याला असे दिसत आहेत की जे पक्षी त्या देशाचं प्रतीक आहे. वेगवेगळ्या देशात असणारे शिकारी पक्षी याच्या संदर्भात तिकिटांचा एक संग्रह काढलेला आहे. पोलस्का या देशामध्ये सापडणारं एक घुबडाचा प्रकार किंवा शिकारी पक्षी जे आहेत त्याच्यामध्ये शाहीन फाल्कन नावाचा. पाणवठ्यावर आढळणारे पक्षी वेगवेगळ्या प्रकारचे असतात. पाणवठ्यावर आढळणाऱ्या पक्ष्यांच्या संदर्भात ऑस्ट्रेलियानं किंवा भारतानं, USA वेगवेगळ्या प्रकारचे तिकीटं काढलेले आहेत. फुलपाखराच्या संदर्भात काही तिकीटं वेगवेगळ्या देशांनी काढलेले आहेत. फुलपाखरांचं अस्तित्व अन्नसाखळीमध्ये महत्त्वाचं ठरतं, त्याच्या संदर्भात काही काढलेले आहेत. त्याचबरोबर पाण्याच्या संदर्भात पाणवठ्यावर आढळणारे काही जलचर आहेत त्याच्या संदर्भात काही मालिका इथं दिसते. ब्ल्यू व्हेल इथे एक दिसतोय, किंवा नदीमधला डॉल्फिनच्या संदर्भात भारत सरकारनं एक तिकीट काढलेलं त्याच्यामध्ये आपल्याला दिसू शकेल. आणि प्रवाळ किंवा प्रवाळामध्ये असणारे मासे याच्या संदर्भात काही तिकीट वेगवेगळ्या देशांनी काढले. भारत सरकारनं किंवा इतर सरकारनी काही तिकीटं काढलेले ज्याच्यामध्ये प्राण्यांना महत्त्व दिलेलं आहे. प्राण्यांना महत्त्व देत असताना हत्तीच्या वर किंवा राजे महाराजांनी वापरलेले उंट असतील किंवा मोठ्या प्रमाणावर असणारी फुलपाखरं, मगरी, हंगुल नावाचं एक हरिण, त्याचबरोबर मोनाल नावाचा पक्ष्यांच्या संदर्भात भारत सरकारनं 25 पैशाचं, 50 पैशाचं किंवा 200 पैशाचं म्हणजे 2 रुपयाचं तिकीट काढलेलं आपल्याला आठवत असेल की ज्याच्यामध्ये भारतामध्ये दुर्मिळ होणाऱ्या पक्ष्यांच्या काही जाती आपल्याला दिसत आहेत. त्याचबरोबर बांगलादेशनं आणि भारतानं नारळाच्या संदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होत असतोय हे लक्षात घेऊन त्याच्यावर आधारित काही तिकीटं काढलेले आहेत. प्राकृतिक भारत याच्या अंतर्गत सापांच्यावर आधारित एक 5 तिकिटांचं एकत्रित असं एक तिकीट आपल्याला इथं दिसतंय. याच्यामध्ये विषारी जाती आणि बिनविषारी जाती हे एकत्र घेतलेल्या तुम्हाला दिसत आहेत. हे एक अत्यंत आकर्षकरित्या कलाकारांनी बनवलेलं एक तिकीट आहे आणि या तिकिटामध्ये नाग, उडणारा साप, अजगर आणि घोणस याची आपल्याला एकत्रित छायाचित्र दिसत आहेत. माहिती सांगू. काही प्रसिद्ध बिल्डिंगच्या संदर्भात अत्यंत जुनी आणि दुर्मिळ तिकीटं तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसतील. या गटामध्ये विजापूरचा चार मिनार सारखे काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला अत्यंत महत्त्वाची गोष्ट एक दिसते की भारतातलं प्रसिद्ध असं ताजमहाल 7 आश्चर्यामधला एक वास्तुशास्त्रामधलं आश्चर्य मानलं जातं. याच्या संदर्भात एक तिकीट 15 रुपयाचं भारत सरकारनं काढलं होतं. भारताला स्वतंत्रता मिळाली आणि 40 वर्ष झाली त्यानिमित्तानं एक 60 पैशाचं तिकीट 1987 साली काढण्यात आलं होतं. त्याचबरोबर कर्मवीरांच्या जीवनावर भारतातलं आदिवासी जीवन त्याच्या संदर्भात काही त्यांच्या नृत्याच्या संदर्भात काही तिकीटं काढण्यात आली होती. ही तिकीटं अत्यंत महत्त्वाची मानली जात आहेत. काही छोटी तिकीटं असतात पण त्यातनं बरेच काही दिसून येत आहेत. ही एक विशिष्ट प्रकारच्या स्टाईलनं काढलेली तिकीट आहे ज्याच्यामध्ये जैवविविधता आपल्याला बघायला मिळेल. प्राणी आणि पक्ष्यांच्या मधली जैवविविधता तसेच खेळांच्यावर आधारित ही तिकीटं काही देशांनी सिरीजच्या स्वरूपामध्ये मांडलेली आपल्याला दिसत आहेत. भारतातल्या राष्ट्रीय उद्यानावर आधारित एक सिरीज मध्यंतरी काढण्यात आली ज्याची किंमत 5 रुपये अशी ठेवण्यात आली होती. काझीरंगातलं अभयारण्य असेल, अन्नामलाई असेल, पेरियारचं अभयारण्य असेल किंवा बांधवगडचं राष्ट्रीय उद्यान असेल, या उद्यानामध्ये जे काही जीव आहेत त्यांना वाचवण्याचं आव्हान या मालिकेतनं करण्यात आलं होतं.
तानसेन किंवा इतरांच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर वेगवेगळे आर के असेल किंवा व्ही शांताराम असतील यांच्या संदर्भात, मोहम्मद रफी यांच्या संदर्भात एक तिकिटांची सिरीज काढण्यात आली होती. त्याचबरोबर भारतामध्ये ज्यांनी ज्यांनी काही महत्त्वाची भूमिका केली त्याच्या संदर्भात काही तिकीटं काढण्यात आली होती. शिक्षणाच्या संदर्भात काम करणारे कर्मवीर भाऊराव पाटील, त्याचबरोबर धोंडो केशव कर्वे, सावित्रीमाई फुले आणि रवींद्रनाथ टागोर यांच्यावर तिकीटं काढण्यात आली होती. चंद्रगुप्त मौर्य, राणा प्रताप आणि जिजाऊ यांचं एक तिकीट आपल्याला भारत सरकारनं काढलेलं दिसून येत आहे. भारतीय संसदेच्या स्वर्ण जयंतीनिमित्त काढलेलं एक तिकीट आणि त्याचबरोबर पंचायत राजच्या संदर्भात अत्यंत जुनं असं एक तिकीट आपल्याला दिसतंय, ज्याची किंमत आहे 15 पैसे. भारतीय रेल्वेच्या संदर्भात काढण्यात आलेले एक तिकीट ज्याची किंमत 15 रुपये आहे. मूळ तिकीट असं असतं आणि त्याच्यामध्ये जे परफोरेटिंग केलेलं आहे त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की आपल्याला जे तेवढं तिकीट मिळतं ते 15 रुपयाचं आतलं तिकीट मिळणार आहे, बाहेरची बॉर्डर आपल्याला मिळत नाही. आंबेडकरांच्या संदर्भात काढलेलं एक तिकीट, त्याचबरोबर वेगवेगळ्या भारतातल्या जे काही महत्त्वाच्या व्यक्ती आहेत ज्यांनी भारतासाठी अशा व्यक्तींच्या संदर्भात काही तिकीटं काढलेले आहेत. एक मिनिट. छत्रपती शिवाजी महाराजांचं तिकीट 2 तिकीटं काढलेले आहेत. एक 1980 सालचं आहे आणि त्यानंतर काढलेलं एक तिकीट आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या संदर्भात काढलेलं तिकीट 1976 साली 25 पैशाचं तिकीट भारत सरकारनं काढलं होतं. भारत सरकारनं होमी जहांगीर बाबा, चंद्रशेखर व्यंकटरमण, त्याचबरोबर मेरी क्युरी आणि इतरांच्या संदर्भात काही तिकीटं काढली होती. त्याचबरोबर 8 रुपयाचं एक तिकीट डॉक्टर सलीम अली यांच्या स्मरणार्थ भारत सरकारनं काढलं होतं. त्याचं एक तिकीट सलीम अलींच्या स्मरणार्थ काढलं गेलं होतं. तर विजय मर्चंट यांच्या संदर्भात एक तिकीट भारत सरकारनं 2 रुपयाचं काढलं होतं. वेगवेगळ्या संतांच्या संदर्भात काही तिकीटं भारत सरकारनं काढलेले आहेत. त्यापैकी संत नामदेव, संत तुकाराम, त्याचबरोबर नरहरी सोनार यासारखी तिकीटं आपल्याला बघायला मिळू शकतील. स्वामी रामानंद भारती असतील. आई ही कादंबरी लिहिणारा मॅक्झिम गॉर्कीच्या संदर्भात एक तिकीट भारत सरकारनं काढलं होतं. हे JP जयप्रकाश, वल्लभभाई पटेल, सेनापती बापट, सुरेंद्रनाथ बॅनर्जी. फिट इंडियाच्या संदर्भात 1942 साली नेहरू आणि गांधीजींच्या संदर्भात असलेलं एक छायाचित्र जे आहे त्याच्यावरनं तयार केलेलं एक तिकीट आपल्याला दिसतंय, ज्याचं मूल्य 50 पैसे होतं. सरकारने अवकाशाच्या संदर्भात वेगवेगळी तिकीटं त्यांच्या सिरीज काढल्या होत्या. वेगवेगळे बिल्डिंग किंवा असेल सुद्धा. 14/11/2003 रोजी साताऱ्यामध्ये 14, 15 आणि 16 या तिन्ही दिवशी साताऱ्यामध्ये विशेष आवरण प्रकाशित झालं होतं, ज्याच्यामध्ये कोयना धरण याच्यावर आधारित एक स्पेशल कवर, त्यानंतर
शिखर शिंगणापूरवर आणि औंधच्या संग्रहावर आधारित असे विशेष आवरण प्रसिद्ध झालं होतं आणि प्रतापगडावर भवानी मातेचं जे मंदिर आहे त्याच्यावर आधारित एक स्पेशल कवर प्रकाशित झालं होतं. भारतातल्या औषधी वनस्पती या संदर्भात 7/4/2003 रोजी पुणे येथे एक स्पेशल कवर डाक तिकीट प्रसिद्ध झालं होतं, ज्याच्या संदर्भात या डाक तिकिटाच्या संदर्भात वरच्या बाजूला तुम्हाला डाक तिकीटं दिसत आहेत, त्याचबरोबर आतल्या बाजूला माहिती देणारी एक तिकिटांच्या संदर्भात भारतीय डाक विभागाची मालिका निघाली होती. याच्यामध्ये तिकीट कुठल्या दिवशी केलं, कुठल्या मूल्यवर्गातलं आहे, त्याचा आकार काय, त्याचा एकूण साईज किती, प्रिंटिंगची साईज किती, मुद्रित संख्या किती, त्याचबरोबर प्रति शिटलेट संख्या किती असते तेही क्वालिटीमध्ये सांगावं लागत असतं. रंग कोणता आहे, छिद्रण कोणत्या प्रकारचा आहे, कागद कुठल्या प्रकारचा वापरलेला आहे, मुद्रण प्रक्रिया कुठल्या प्रकारची केलेली आहे आणि पुणे विभागाद्वारे प्रकाशित फिला रनर स्टॅम्प कलेक्शन जर्नल एक प्रसिद्ध होत असतं. त्याच्यामध्ये भारतीय डाक खात्यानं कोणकोणत्या प्रकारची तिकीटं प्रकाशित केलेली आहेत वर्षभरामध्ये ह्याच्या संदर्भात ही माहिती. तिकीटं जपून ठेवावी लागत असतात. काही वेळा तिकीटं भिजली तरी ती काही बाद होत नाहीत, परंतु तिकिटांच्या मध्ये तिकीटं काढत असताना विशिष्ट प्रकारचा चिमटा वापरून काही जण तिकीटं काढतात, पण तेवढा काही विद्यार्थ्यांच्याकडे तो असणार नाही. तरी पण तिकीटं पाण्यामध्ये भिजवणे किंवा वाफेवर जर पाकिट धरलं तर त्यातलं तिकीट ते अलगद सुटं होऊ शकतं आणि ते परत तुम्हाला जिथं लावायचं आहे तिथं लावू शकता. जर तिकीट काढत असताना फाटलं, काढण्याचं कौशल्य असतं. अनेक वेळा आमच्याकडनं सुद्धा तिकीटं फाटत असतात आणि तिकीट फाटलं की वाईट वाटतं, कारण त्या तिकिटावरचा एखादा मजकूर असतो किंवा तिकिटावरचं चित्र असतं किंवा तिकिटावरचं एखादं महत्त्वाचा असा डाटा असतो की जो गायब होतो. पण तिकीट न फाडता जर काढलं तर त्याचं मूल्य अबाधित राहतं. काही काही दुर्मिळ तिकिटांची किंमत काही लाखोंच्या घरात जाऊ शकते. सर, आपण निसर्ग मित्र असताना हे इतकं वेगळ्या पद्धतीनं तुम्ही तिकीट जपण्याचं आणि छंद अजूनपर्यंत जोपासता आहात, ह्या वयात देखील आपण यशवंत नगरीच्या आमच्या प्रेक्षकांना ही माहिती दिली, त्याबद्दल आम्ही आमचा आभार आहोत. धन्यवाद.